नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलवर. नातं कोणतंही असो ते हळूहळू फुलत जातं. पण जोडीदाराला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आणि नातं अधिक घट्ट करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर अगदी मोकळेपणाने चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनातील सगळे गैरसमज दूर होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता वळूयात दुसऱ्या मुद्द्याकडे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हस्तमैथून ही फक्त पुरुषांची सवय आहे आणि महिलांचा त्याच्याशी काही. पण हा पूर्णपणे एक गैरसमज आहे. जशा पुरुषांना भावना आणि इच्छा असतात, तशाच त्या महिलांनाही असतात. त्यामुळे महिलाही या माध्यमातून स्वतःचा आनंद शोधतात. यात कोणतीही लाज बाळगण्यासारखी गोष्ट नाही. हा एक नैसर्गिक आणि शारीरिक मित्रांनो, बऱ्याचदा पुरुषांच्या मनात हा प्रश्न असतो की मासिक पाळीच्या काळात जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवावेत का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, या काळात स्त्रियांमधील नैसर्गिक शारीरिक बदल आणि ओव्हर सिम्युलेशन होणे अगदी स्वाभाविक आहे. या काळात गर्भधारेची भीती नसते. त्यामुळे शारीरिक जवळीक साधण्यासाठी हा काळ अनेकांसाठी अनुकूल वाटू शकतो. पण दुसरीकडे ब्लिडिंगच्या त्रासामुळे महिला शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे कम्फर्टेबल नसतात. महत्वाची टीप: अशा वेळी पुरुषांची जबाबदारी वाढते. तिचे मूड स्विंग्स समजून घेणे, तिला मानसिक आधार देणे आणि तिचा ताण कमी करणे गरजेचे असते. यामुळे तिला हवी असलेली सुरक्षितता आणि शांतता मिळते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गर्भधारणेची भीती. अनेकदा संबंध आल्यावर लगेच प्रेग्नेंट राहिल्यासंदर्भात मनात धाकधूक असते. पण सायंटिफिकली विचार केला तर जोपर्यंत पुरुष योग्य तो प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत केवळ एका वेळेच्या संपर्काने गर्भधारणा होईलच असे नाही. यासाठी स्त्रीचे बीज आणि पुरुषांचे शुक्राणू यांचा योग्य संयोग जुळून यावा लागतो. याशिवाय बऱ्याच पुरुषांच्या मनात स्वतःच्या शारीरिक रूपाबद्दल किंवा आकाराबद्दल अनावश्यक ताण असतो. पण महिलांना फक्त आकारापेक्षा त्याचं प्रेम, आदर आणि योग्य पोझिशन्समध्ये मिळणारे समाधान जास्त महत्त्वाचं वाटतं. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर जोडीदाराला समजून घेणे, तिच्या भावनांचा आदर करणे आणि मोकळेपणाने संवाद साधणे हे एका आनंदी नात्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती हवी असेल, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घेऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मराठी ऑल अपडेट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.